अविनाश उदयसिंग पाटील यांच्याकडून वडिलांचे स्मरणार्थ आजची कीर्तन सेवा त्यांच्याकडून आहे. भगवान परमात्मा करो त्यांच्याकडून असंच सत्कार्य घडो, भगवंताची सेवा त्यांच्याकडून अशीच त्यांच्या परिवाराकडून घडो ही देवाच्या चरणी प्रार्थना. तुकोबराय म्हणताय, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकोबराय म्हणतात, देवा आम्हाला सुखाने गर्भाला पाठवा. कारण आईचं उदर म्हणजे काही एसी बंगला नाही, तिथे काही आपल्याला माहिती आहे शरीरामध्ये काय आहे. म्हणून तुकोबराय तरी म्हणतायत की मी आईच्या उदरामध्ये पुन्हा येईन. कशासाठी? गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. घेईन मी जन्म याच्यासाठी. देवा एक सांगू, आपल्याला जर एखादं छोटं दुःख असलं तर ते मोठा जर आनंद झाला तर त्या दुःखातून वजा करावं लागतं. एक छोटंसं दृष्टांत एका मिनिटात सांगतो आणि सेवा समाप्त करतो. एक राजाचा मुलगा, तो राजाचा मुलगा त्याने इच्छा केली की मला पक्षी उडवायचे शेतामध्ये, मला गोफण द्या, माझा पाड त्या ठिकाणी मायचा बनवून द्या. आणि तो चिडा उडवण्यासाठी गेला, पक्षी उडवण्यासाठी. मग त्याच्याकडे दगड कशाचे दिले? सोन्याचे. आणि मग तो राजाचा मुलगा आणि एक माणूस रस्त्याने जात होता. जाता जाता त्या रस्त्याने जाता जाता या राजाच्या मुलाने त्या गोफण मध्ये सोन्याचा खडा ठेवलेला आणि तो खडा याला जोरात लागला. डोक्याला 10-12 टाका पडतील एवढी जखम झाली, रक्त वाहू लागलं. पण खाली पाहिलं तर सोन्याचा दगड आहे. तो म्हणू लागला याला काय थोडासा खर्च येईल, आणखी 1-2 दगड येऊ द्या. बरोबर आहे. सांगायचा मुद्दा असा, छोट दुःख जर असेल तर मोठ्या आनंदामध्ये ते दुःख नाहीसं होत असतं. जरी आईच्या उदरामध्ये येणं एवढं अवघड आहे, कठीण आहे, दुःख आहे, पण पुढे भगवंताची भक्ती करायची आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कशासाठी? गुण गाई नावडी याची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर संतांच्या चरणी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.